समोर खेळलेला हा बॉल संदीप साळुंके, पप्पू गोलंदाजी मार्गवरती आहे. दुंदगावचे ऑलराऊंडर खेळाडू षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. बॅटिंगमध्ये देवदेववाडीचे आकाश झुनगरे आणि भालेकरचे भरत सनस ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. यावेळेला ऑनसाईडला खेळलेला बॉल क्षेत्ररक्षक आहेत भरत सनस यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये खेळ चांगला केला होता. पाठीमागच्या मॅचमध्ये संदीप साळुंके पप्पू यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या बॉलच्या पाठीमागे सिंगल एक धाव मिळते, 3 धाबा धावफलकावरती येत आहेत, 0 गडी बाद. अशा प्रकारची परिस्थिती आहे बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची. आता या बॉलवरती प्रहार केलाय. बॉल मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलाय. हा मोठा टोला आकाश झुनगरे यांच्या बॅटचा होता बोलबाला. पाठवला सरळ सीमा रेषेच्या पलीकडे, ताकदीचा वापर, टायमिंग केले प्रॉपर. बॉल सीमा रेषा पार. या बॉलवरती आलाय षटकार. ओ परफेक्ट यॉर्कर. फलंदाज क्लीन बोल्ड. धक्का क्रमांक पहिला ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला. बिग विकेट गॉन. परफेक्ट यॉर्कर टाकलाय बॉलने, त्यांचा वेध घेतलाय. यॉर्करचा कर आणि केली फलंदाज शिकार. या बॉलवरती आकाश झुनगरे आता येतील माघारी. या अगोदरच्या बॉलवरती मोठा फटका मारला होता, परंतु यॉर्कर बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनवलेल्या आहेत. 9-1 गडी बाद. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये क्रमांक 3 वरती गवडीचे प्रवीण धनावडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा केली की पहिल्या षटकामध्ये संदीप साळुंके पप्पू यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे, महत्वपूर्ण फलंदाजाला माघारी पाठवलंय. हो, वेग आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर देताना प्रवीण धनावडे म्हटलं की तंत्रशुद्ध फलंदाज. बॅटिंगचं तंत्र त्यांच्याकडे चांगले आहेत. हलक्या हाताने ज्या प्रकारचे फटके ते खेळतात, टायमिंग चांगल्या प्रकारे करतात. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने धावा बनवलेल्या आहेत 10 बिनगडी बाद. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. बॅटिंगमध्ये भरत सनस 3 वरती बॅटिंग करतायत. प्रवीण धनावडे 1 वरती बॅटिंग करतायत. षटक क्रमांक आता 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. राज दुंदळे आता गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 2 साठी हे षटक हाताळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि बॅटिंग मध्ये एका बाजूला भरत सनस. ओ भरत सनस यांनी एका हाताने हा फटका खेळला. टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल सिंगल एका धावेसाठी चाललेला आहे. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. तुम्ही पाहताय माननीय श्री अंकुश बाबा कदम पुरस्कृत मैत्री ग्रुप जावली आयोजित रबर बॉल प्रीमियर लीगचं 4थं पर्व. ऑन साईडला खेळलेला फटका खेळाडू आहेत आणि बरेचसे फटके जर आपण पाहिले तर बहुतांशी ऑन साईडला आलेले आहेत. याही बॉलच्या पाठीमागे काही जबाब प्राप्त होतील. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन आता या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे. राज दुंदळे पुन्हा तयार. दुंदगावचे खेळाडू. बॅटिंगमध्ये चर्चा केली तर भालेकरचे भरत सनस. ओ लाईन मिस करून बसले या बॉलच्या पाठीमागे. उजव्या स्टीच्या बाहेर टाकलेला बॉल डॉट. 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. उजव्या स्टीच्या बाहेर टाकलेला बॉल हा डॉट आलेला आहे. षटक क्रमांक
2चा खेळ सुरू आहे. 3 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 12. आता हा बॉल शरीरापासून फार दूर आहे, पण जर सूर्यकांत आडाव सर सांगतील की हा बॉल वाईड आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. ओव्हर नंबर 2चा थरार. फटका चांगला खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला बॉल सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. फ्लॅट पॅरल स्ट्रोक सीमा रेषेच्या पलीकडे. फटक्यामध्ये नजाकत होती. एक चांगला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये भरत सनसांनी खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत मारलेला फटका सीमारेषच्या पलीकडे देतोय धडक. सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या आता वाढतीये, बहरतीये. क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉल सीमारेषा पार. सोडून दिलेला बॉल आहे. दिशा डाव्या एसटीच्या बाहेर आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा बॉल वाईड आहे. राज धुंदळे एक युवा खेळाडू गोलंदाजी मार्गवरती आहेत या षटकामध्ये. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी, म्हणजे 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमध्ये. आई बॉल सोडून दिलाय. सेम लाईन सेम रिझल्ट. आणखीन एक वाईट बॉल. आणखीन एक बॉल दिशाहीन आहे. धावसंख्या आता वाढत चाललेली आहे. 3 ग्रुपमध्ये क्रिकेट स्पर्धा होते. ए ग्रुप, बी ग्रुप आणि सी ग्रुप. शेवटचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. समोर लॉंगॉनच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धडक फडक बेधडक फटका आलाय भरत सनस यांच्या बॅट मधून. कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक. या बॉलवरती आला षटकार. एक पाय पुढे काढला आणि त्यानंतर बॉल पाठवला सरळ सीमारेषा पार. 6 धावेंसाठी आला षटकार. हो, चांगला बॉल टाकलाय. यॉर्कर पद्धतीचा उजव्या स्टीप बाहेरचा बॉल. डॉट आलाय. चांगला बॉल होता. खोलात टाकलेला बॉल होता. डॉट आलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स 27 वरती 1. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होत आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्गवरती मोरगरचे सागर गायकवाड गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर 3 साठी मोरगरचे ऑलराऊंडर असणारे खेळाडू. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय प्रवीण धनावडे. समोर लॉंगॉनला खेळलेला हा फटका. बॉल थांबलेला आहे कारण पाणी साचलेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे सिंगल एक धाव स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. ऑन साइडला वळवलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल एक धाव. दुसरीचा प्रयत्न जोखीम घेतलीये, परंतु बघता बघता या बॉलच्या पाठीमागे एकूण धावा मिळाल्या 3. 2 धावून एक थ्रोच्या अशा 3 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. भरत सनस यांनाही बांधून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सागर गायकवाड यांनी केलेलं आहे. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. स्ट्रायकरिंगला फलंदाज भरत सनस, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये खेळ चांगला केला होता, पुन्हा तयार. सागर गायकवाड राईट आर्म राऊंड द विकेट.
हो, टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झालेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही. आपल्या गोलंदाजीमध्ये जी काही गुणवत्ता आहे ती ते सिद्ध केली या बॉलच्या पाठीमागे. अचूकता, भेदकता याच्यावरती या ओव्हरमध्ये या बॉलवरती भर दिला आणि त्या अचूकतेने टाकलेला बॉल डॉट. बॅटची कडा, बॉल डिक्लेअर झोनमध्ये. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. भरत सनसना असंच म्हणूया. बॉल एका धाबेसाठी चाललेला आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती आता आहे 32. एक गडी बाद. 5 बॉलचा खेळ आलेला आहे. शेवटचा बॉल आता प्रगतीपथावरती येईल. गोलंदाजी मार्गवरती सागर गायकवाड पुन्हा तयार होतील या ओव्हरमध्ये. त्यांनी आतापर्यंत 5 बॉलमध्ये अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे हे षटक जे आहे ना, ते अगदी काटकसरीने या ठिकाणी हाताळण्यात आलेलं आहे. आणि त्याचं श्रेय द्यावं लागेल त्यांच्या गोलंदाजीला. ज्या प्रकारे त्यांनी या ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेली आहे. भरत सनस सारख्या आक्रमक फलंदाजाला इथे बांधून ठेवलंय. भरत सनस पुन्हा तयार. यावेळेला हा फटका वेळीच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे चांगल्या प्रकारे साधता आले नाही. सिंगल धाव घेऊन भरत सनस स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील. 3 ओव्हरचा एकूण खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमने धावा बनवल्या 33. एक गडी बाद. 33 वरती 1. 12 बॉलचा खेळ बाकी. बरं सनस ज्यांनी 12 बॉल खेळले 21 वरती बॅटिंग करतायत. प्रवीण धनावडे 4 बॉलच्या पाठीमागे 3 वरती बॅटिंग करत आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होत आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती गेलाय बदल. आदित्य गोलंदाजी मार्गवरती येत आहेत. ओव्हर नंबर आता 4 साठी हे षटक हातातील समोर भालेगरचे भरत सनस. हो, चांगला बॉल टाकलाय. डावकुरे आत्ताचे गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले. पहिलाच बॉल ज्या प्रकारे हाताळलेला आहे, योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने टाकला. असंच म्हणावं लागेल या युवा खेळाडूने आपली गुणवत्ता पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सिद्ध केली आणि पहिलाच बॉल प्रभावशाली टाकला. भरत सनस यांना जकडून ठेवणारा, बांधून ठेवणारा बॉल होता. मुभास दिली नाही या बॉलच्या पाठीमागे भरत सनस सारख्या फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची, परंतु एका बाजूला ज्यांच्या बॅटिंगचं तंत्र आहे चांगलं, प्रवीण धनावडे गवडी. प्रवीण धनावडे यांनी बॉल उचलला आणि तो पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला या बॉलवरती गवडीच्या प्रवीण धनावडे यांनी ठोका. बॉल सीमारेषा पार, षटकार. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. बॉलर पुन्हा तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. परंतु हा बॉल चांगला होता. पंचांनी हेरलं की खेळण्याच्या आवाक्यामध्ये हा बॉल होता. त्याच्यामुळे हा बॉल डॉट आहे. चांगला बॉल. आदित्य यांनी या बॉलच्या पाठीमागे हाताळलेला आहे. डावकुरे आताचे असणारे गोलंदाज पुन्हा तयार. 2 बॉल चांगले, 1 बॉल मागणा. आता वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. मिस हिट आहे. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, परंतु नियोजन स्थळी बॉलने टप्पा घेतला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या धावा आहेत 2. शेवटचे आता बॉल बाकी आहेत 2. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. ग्लोरिया स्पोर्ट्स 43 वरती 1.
ऑन साईडला पिकअप स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी पाठवलाय. या बॉलची उडान प्रवीण धनावडे यांचा टीम ग्लोरियस स्पोर्ट्ससाठी 6चा लगान. बॉल सीमारेषा पार. षटकार. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, काय नजाकत होती फटक्यामध्ये, क्वालिटी होती. आदित्य पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आपटला बॉल, भरपूर उसळतोय हा बॉल. पंचाने सांगितलं की वाईड +1, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. 1 फ्रॉम दी ओव्हर. अशा काही सूचना पंचांनी आता गोलंदाजाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 51 धावा, 1 गडी बाद. हो, आता हा बॉल ज्या प्रकारे टाकलेला आहे, सिंगल धाव बाईकच्या माध्यमातून मिळेल. बॉल चांगला होता. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 52 धावा, 1 गडी बाद. ग्लोरियस स्पोर्ट्स प्रथम बॅटिंग करताना. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. ओके, रेफर केलेला आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे की हा बॉल योग्य होता, परंतु रिव्ह्यू असल्या कारणाने रिव्ह्यूचा वापर केलेला आहे बॅटिंग टीमने. धनंजय कोळी सर पाहतील आणि हा नो बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल. त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, कारण या अगोदर एक 1 फ्रॉम दी ओव्हरची सूचना पंचांनी दिली होती. आणि डीआरएचा इथे वापर केला. निर्णय पुनरावलोकन प्रणाली, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा इथे ग्लोरियस स्पोर्ट्सने वापर केला. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा नो बॉल आहे. म्हणजे अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया आणि यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. 2 धावा स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया आणि स्कोर बोर्ड आपण पुन्हा सांगूया. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहिलं की हा बॉल ज्या प्रकारे उसळत होता, पंचांनी पाहिलं की हा बॉल खेळण्याच्या आवाक्यामध्ये नव्हताच. 53 धावा, शेवटचा बॉल. ओ, आता शेवटचा बॉल इथे डॉट टाकला. आता षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना ग्लोरियस स्पोर्ट्सने पहिल्या 4 ओव्हरमध्ये बनवलेल्या धावा आहेत 53, 1 गडी बाद. आणि 53 आकड्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या परिभाषेमध्ये त्याची चर्चा करतो ना, की संपूर्ण भारतामध्ये एकूण क्रिकेटचे स्टेडियम आहेत 53 आणि धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 53, 1 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारं षटक. बॉलर तयार. ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्क वरती. ओ, इथे आणखीन एक बॉल वाईड आहे. लागोपाठचे 2 बॉल वाईड टाकलेले आहेत. समीर धुंदळे गोलंदाजी मार्क वरती. धुंद गावचे. हा नो बॉल आहे. पहिला वाईड, दुसरा नो. म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. चला घाई करा. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल इट्स वाईड. समीर धुंदळे यांना आता योग्य दिशेने बॉल टाकावे लागतील. तिन्ही बॉलला पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. या गोष्टी टाळाव्या लागतील. समीर धुंदळे यांना चांगले बॉल टाकावे लागतील. हा पुन्हा एकदा उजव्या स्टिचच्या बाहेर. हा तिसरा वाईट बॉल आहे.
जे पाठीमागच्या मॅचमध्ये याच ओव्हरमध्ये जो काय प्रत्यय आला होता, त्याच प्रकारचा प्रत्यय याही मॅचमध्ये येतो की काय? फटका जोरकस खेळलाय, परंतु या बॉलवरती रन्स मिळेल फक्त एक. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. आता मोकळा श्वास घेतला असेल समीर धुंदळे यांनी, कारण ज्या प्रकारचे बॉल त्यांनी या अगोदर हाताळले होते. धावसंख्या एकूण आहे 58. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. ओ लाईन मिस करून बसले या बॉलच्या पाठीमागे. समीर धुंदळे यांचा बॉल आलाय तो डॉट. धाव मिळणार नाही. अशाच प्रकारचे बॉल तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये हाताळावे लागतात. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला वंचित ठेवावं लागतं. समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि बॉल पाठवलाय आपल्या स्टाईलने. भरत सनस यांनी पुल केलाय आणि पुल पॉवरफुल होता. बॉल सीमारेषा पार, षटकार. चांगल्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भरत सनस पुन्हा एकदा करतायत. बॅटिंग करताना धुडगूस घातलाय मोठ्या फटक्यांचा. वैयक्तिक 29 धावा बॅटिंग करताना भरत सरस यांनी बनवलेले आहेत. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 64 धावा. आता लॉंग ऑफला खेळाडू बॉलच्या खाली पकडले कॅच, विकेटचं पतन. फलंदाज भरत सनस माघारी. ऑन द राईज हा फटका खेळायला गेले समोरच्या बाजूला आडव्या बॅटने आणि फटक्याची लांबी कमी पडली आणि त्याचमुळे की यावं लागते त्यांना माघारी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते होमगावचे हर्षल मामूलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी शेवटच्या 2 बॉलसाठी. धावसंख्या 64, 2 गडी बाद. अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हर्षल मामूलकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. समीर धुंदळे गाव आहे धुंद पुन्हा तयार. आई बॉल उजवस्तीच्या बाहेर फार टाकलेला आहे. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे आणि हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. बरेचसे बॉल समीर धुंदळे यांनी शरीरापासून दूर ठेवलेले आहेत. फुलटॉस प्रत्युत्तर देऊ शकले नाही. लोअर फुलटॉसला बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव पंच या ठिकाणी कळवतायत. फुलटॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही. त्याचमुळे की काय या बॉलच्या पाठीमागे एकच सिंगल धाव मिळेल. लालसा दिली होती या बॉलच्या पाठीमागे. शेवटचा बॉल बाकी आहे. आता काय दडलं या शेवटच्या बॉलच्या पाठीमागे कुठपर्यंत संघ मजल मारेल प्रथम बॅटिंग करताना. टीम ग्लोरियस स्पोर्ट्सने बनवलेला धाबा आहेत आतापर्यंत 66. शेवटचा बॉल बाकी आहे. टार्गेट सेट करणारा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला आणि या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाही तर फलंदाज रनआउट होतील. 66 बनवलेले आहेत ग्लोरियस स्पोर्ट्सने. त्याच्यामुळे आता सत्र क्रमांक 2 मध्ये श्रीराम योद्धाज पार्टे वॉरियर्स या टीमला बनवायच्या आहेत धावा 67. येणारे बॉल 30.
पहिला डाव झालेला आहे आणि पहिल्या डावामध्ये काय झालेलं आहे, ग्लोरियस स्पोर्ट्सच्या टीमने बॅटिंग करताना बनवलेले धावा आहेत 66 आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत धावा 67. टीम श्रीराम योद्धाज पार्ठे वॉरियर्सच्या टीमला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. बॅटिंगसाठी ग्लोरियस स्पोर्ट्सला फिल्डिंग लावावी लागेल लगेचच. सत्र क्रमांक 2 होईल सुरुवात. एका बाजूला आता धावसंख्येचा पाठलाग, दुसऱ्या बाजूला आहे बचाव. एका टीमला हा सामना जिंकायचा तर धावसंख्येचा बचाव करावा लागेल आणि एका टीमला हा सामना जिंकायचा आहे तर या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. म्हणजे बचाव आणि पाठलाग 67 बनवायचे आहेत, 66 झालेले आहेत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिला बॉल बॅकफूट वरती गेले, तिथून पंच केलाय. सागर गायकवाड यांनी पहिला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार सागर गायकवाड यांचा फटका होता रुबाबदार, फटका होता शानदार, फटका होता वजनदार. बॉल सीमारेषा पार, चौकार. मोरघरचे सागर गायकवाड, एका बाजूला दुंदगावचे संदीप साळुंके पप्पू, तर गोलंदाजी मार्ग वरती जावली एक्सप्रेस करंजे गावचे निलेश भिल्लारे. ओ हाई बॉल आपटला, त्याच्यावरती प्रहार केला आणि हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार. मोरघरचे सागर गायकवाड यांनी सुरुवात केली धडाकेबाज. काय बॅटिंग केलीये. 2 बॉल 2 चौकार मारलेले आहेत, वेगाला प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाजी मार्ग वरती एनबी पुन्हा तयार, षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला मोरघरचे ऑलराऊंडर खेळाडू सागर गायकवाड, लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, बॅटिंग में तयार होतील. एका बाजूला जावली एक्सप्रेस, गोलंदाजी मार्ग वरती करंजे गावचे निलेश भिल्लारे पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट, पुढे सोडला, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी आपला पॅटर्न आहे हटके. आपण मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्यावेळेस मारतो मोठे फटके. हेच मैदानाच्या आत मी सांगितलं. सागर गायकवाड यांनी याही बॉलवरती एक मोठा फटका खेळलाय. निलेश भिल्लारे यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. पहिल्या बॉल पासून रौद्र रूप धारण केलंय, आक्रमण केलेलं आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. ती क्षमता, ती गुणवत्ता, ती ॲबिलिटी एनबीए यांच्याकडे आहे. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेकदा त्यांनी भेदक मारा केलाय, तोच मारा इथे करावा लागेल. आज अनुभव कृतीमध्ये आणावा लागेल. ओ आता वेगाला पुन्हा प्रत्युत्तर दिलंय आणि याही वेळेला बॉल सीमारेषा पार. धावा मिळत आहेत याही बॉलच्या पाठीमागे 4 चौकार आलाय. तडाकेबंद फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलीये. नाव आहे सागर गायकवाड. काय खेळ केलाय, धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय मोठ्या फटक्यांचा. धावसंख्या 18, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अद्यापही ग्लोरियस स्पोर्ट्सला विकेट मिळालेली नाहीये. निलेश भिल्लारे पुन्हा तयार. वेग आहे ज्यांच्या गाठीशी, वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज. आता खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांकडे अपील केलीये लेग बिफोर विकेटसाठी आणि पंचांनी दाद उचलून धरलीये. फलंदाज लेग बिफोर विकेट आउट. पंचांनी हेरलं 3 एष्ट्यांच्या समोर. सागर गायकवाड लेग बिफोर विकेट आउट. धक्का क्रमांक पहिला, बिग विकेट गॉन. ज्यांनी डावाची सुरुवात चांगली केली होती
अशा फलंदाजाला माघारी पाठवलं. यॉर्कर पद्धतीचा एक चांगला बॉल एन-बी यांनी टाकला आणि इथे सागर गायकवाड यांना माघारी पाठवलं. चांगली बॅटिंग केली सागर गायकवाड यांनी. सुरुवात चांगली करून दिली. म्हणजे अगदी जी काही स्वप्नवत सुरुवात असते ना, त्या प्रकारचा खेळ सागर गायकवाड यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. माघारी येतायत. वैयक्तिक त्यांनी धावा बनवल्या 18. शेवटचा बॉल या ओव्हरमधला बाकी आहे आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंट्री झाली आहे. राज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी एंटर झालेले आहेत. क्रमांक 3 वरती एक युवा टॅलेंट आहे, युवा खेळाडू आहेत. आज मैदानाच्या आतमध्ये युवाची हवा ते दाखवतील का? निलेश भिल्लार यांचा षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. 67 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये आहे. षटकाचा शेवटचा बॉल. हो, चांगला टाकलाय. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. बोटं फिरवली या बॉलवरतून. एन-बी यांनी बॉलचा वेग कमी होता. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला. आता 24 बॉल 49 धावांची गरज आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ हा संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 बनवलेले आहेत. श्रीराम योद्धाज पार्टे वॉरियर्स टीमने. ओव्हर नंबर 2 ला आता होईल सुरुवात. बॉलर पुन्हा तयार ओव्हर नंबर 2 साठी. बरंच सनस यांना बोलवलेलं आहे. भालेघरचे आहेत. यावेळेला संदीप साळुंके पप्पू यांनी बॉल गॅपमध्ये खेळलाय. बॉल सी कॉर्नर. सीमा रेषेच्या पलीकडे होईल फरार. रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. पप्पू साळुंके यांचा होता वार चौकार. पप्पू साळुंके यांनी व्हेरी फर्स्ट बॉल वैयक्तिक फेस केला आणि तो पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 बॉल 6 षटकारांचा रेकॉर्ड याही खेळाडूच्या नावावरती आहे. परंतु एका बाजूला भरत सनस भालेगरचे ऑलराऊंडर खेळाडू ज्यांनी बॅटिंग चांगली केली आहे. गोलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल. हाई बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटला. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देतीये. माणसाला ठेची पर्वत आणि नाहीतर छोट्या दगडानेच लागते. या चुका करून चालणार नाही. चुका या आयुष्यामध्ये पेन्सिली सारख्या असाव्या ज्या खोड रबरने खोडता येतील. झेलचा योग्य अंदाज बांधताच आला नाही दोन्ही खेळाडूंना आणि हा झेल निसटला. 2 खेळाडू बॉलच्या पाठी खाली आले. कोण पकडणार झेल? याच्यामुळे झुंबड उडाली. ओ चांगला बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. अंदाज ही आपली कल्पना आहे. जीवनातला एखादा अंदाज चुकला तर बाकीच्या गोष्टी जीवनामध्ये चुकत जातात. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंच आहे. झेल घेण्याचा अंदाज चुकला, झेल निसटला. बॉल डॉट. बरंच सनस पुन्हा तयार. हाई बॉल ऑन साइडला वळवलाय. याही वेळेला झेलची संधी. धावता झेल याही वेळेला पकडू शकलेले नाहीयेत. दुसऱ्यांदा जीवनदान मिळतंय संदीप साळुंके पप्पू यांना. आता जे जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा आता उपद्रव काय पाहायला मिळेल येणारी वेळच सांगेल की हा झेल किती महत्वाचा होता. स्ट्रायकर एंडला राज तयार. ऑन साइडला फटका खेळलाय. खेळाडू पुन्हा आहेत. बॉलच्या पाठीमागे येतील. सिंगल धाव पूर्ण झालेली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या एकदा आपण सांगूया. 26 धावा, 1 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. 19 बॉल 41 ची गरज. शेवटचा बॉल. संदीप साळुंके पप्पू तयार. हो समोर खेळलाय. बॉल स्टॉप झालाय गवतामध्ये. आकाश झुनगरे वेगाने बॉलवरती. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 28.
आता बनवायच्या आहेत धावा 39. इनारे बॉल 18. 18 बॉल 39 धावांची गरज. ओव्हर नंबर आता 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्गवरती केलाय बदल. होमगावचे हर्षल महामुलकर यांना ओव्हर नंबर 3 साठी आता बोलवण्यात आलेलं आहे. स्ट्रायकर एंडला राज तय्यार. एक युवा खेळाडू आहेत समोर हर्षल महामुलकर. समोर लॉंग ऑफला खेळाडू बॉलच्या खाली. ओ हाय झेल निसटलेला आहे. तिसरा झेल ड्रॉप केलाय ग्लोरियस स्पोर्ट्सने आणि आता या वेळेला जीवनदान मिळालंय राजला. या कॅचेस पकडाव्या लागतील. अशी संधी तुम्हाला जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या खेळामध्ये सारखी मिळू शकणार नाही. परंतु त्या संधीचं सोनं करावं लागेल. झेल निसटलाय. दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालेलं आहे. जीवनदान देणं म्हणजे थोडंसं घातकी आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता जखमी वाघाप्रमाणे खेळाडू आहेत. हर्षल महामुलकरने संघाला संधी निर्माण करून दिली होती. त्या संधीचं इथे काही सोनं करता आलेलं नाहीये. संदीप साळुंके पप्पू तयार. ओ लाईन मिस करून बसले. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. 22च्या माध्यमातून एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. सिंगल एक धाव मिळत असताना स्कोर बोर्ड पुढे जाईल. ग्लोरियस स्पोर्ट्सला विकेट हवी आहे. एका बाजूला श्रीराम योद्धा पार्टी वॉरियर्स या टीमला धावा हव्या आहेत. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही. शेवटच्या क्षणी बॅटला घेऊन आले संदीप साळुंके आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे मिळालेली एक सिंगल धाव. चांगला बॉल टाकला. त्या प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला, मिश्रण केलं आणि कमी गतीचा टाकलेला बॉल आणि शेवटच्या क्षणी बॅटला घेऊन आले. म्हणजे ज्या अपेक्षा केली होती या बॉलच्या पाठीमागे संदीप साळुंके यांनी की ज्या वेगाने बॉल येईल त्या वेगाने येऊ शकला नाही. एकच धाव मिळाली. राज तय्यार. ऑन साइडला राजने बॉल खेचला आणि तोच पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी राजचा फटका आहे. मैदानाच्या आतमध्ये तुफानी बॉल सीमा रेषा पार. षटकार. नजाकत होती या फटक्यामध्ये. एक नेत्रदीपक फटका खेळलाय राज आणि मैदानाच्या आतमध्ये. असा फटका डोळ्यांना गारवा देतो. त्याच प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. हर्षल महामुलकर यांच्या विरुद्ध आक्रमण. 14 बॉल 30 ची गरज. कमबॅक करावं लागेल. हर्षल पुन्हा तयार. ओ कमी गतीचा बॉल परंतु पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे आणि बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल वाईट. दोन बॉलचा खेळ अजूनही या ओव्हरमध्ये बाकी. लाईन मिस करून बसले. बॅकफूट वरती गेले आणि तिथून या बॉलला पंच करण्याचा प्रयत्न केला परंतु या बॉलच्या पाठीमागे त्या प्रकारचा बॉल रिलीज केलेला आहे तो जबरदस्त होता. षटकातला शेवटचा बॉल. तेरा बॉल 29 ची गरज. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे त्याच्यामुळे हर्षल महामुलकर पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्गवरती. 13 बॉल 29 ची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना. उजव्या स्टेजच्या बाहेर. पंचांकडे अपील केली या बॉलसाठी आणि पंचांनी दाद उचलून धरलेली आहे. फलंदाज आउट.
धक्का क्रमांक लागला दुसरा. राज माघारी. बॉलने घेतला बॅटचा किनारा. मिळाला नाही भाग्याचा सहारा. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. आता येणारे 12 बॉल. 29 धावांची गरज आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे बनवायच्या आहेत धावा 14. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जाधव उमरीचे तुका जाधव अर्थात तुकाराम जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये गोलंदाजी मार्गवरती केलेला आहे बदल. यावेळेचा फटका आई झेल इथे निसटलेला आहे. बॉल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्सला फिल्डिंग चांगली करावी लागेल. आणि याही वेळेला पहा संदीप साळुंखे पप्पू यांना जीवनदान क्रमांक 3 मिळालं असंच म्हणावं लागेल. गोलंदाजी मार्गवरती गवडीचे प्रवीण धनावडे यांना आणलेलं आहे. बॅटिंग तर प्रवीण धनावडे यांनी चांगली केलेली आहे. इथेही या बॉलच्या पाठीमागे चांगलाच बॉल टाकला होता. कॅच पकडता आलेली नाहीये. फुल टॉस. फुलटॉसला योग्य न्याय देऊ शकले नाही. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. दहा बॉल 24 ची गरज या मॅच मध्ये. हर दर्द की एक पहचान होती है. खुशी चंद लम्हों की मेहमान होती है. वही बदलते रुख हवाओं का जिनके इरादों में जान होती है. आणि तेच इरादे इथे मजबूत ठेवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण धनावडे एका बाजूला. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुकाराम जाधव. स्ट्रायकर एंडला बॅटिंग में तैयार. नॉन स्ट्रायकर एंडला संदीप साळुंके पप्पू. मॅच बनतीये दोन्ही संघांसाठी. कोण घेऊन जाईल मॅच. ओ इथे हा बॉल चांगला टाकलेला आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये आहेत. आतापर्यंत एकच संघ असा आहे ज्यांनी 2 सामने जिंकलेत. संघाचं नाव आहे स्वरा 11. आणि स्वरा 11चा विचार जर केला तर हा संघ ग्रुप ए मध्ये आहे. परंतु ग्रुप बी मधून 2 सामने कोण जिंकणार ही संधी दोन्ही संघांना आहे. फेक आता कोणत्या एंडला केली जाईल तर नॉन स्ट्रायकर एंडला. आपण चर्चा केली की ग्रुप ए मधून स्वरा 11 संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. परंतु ग्रुप बी मधून कोण 2 सामने जिंकणार. ग्लोरियस स्पोर्ट्स की श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्स. 3 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. 8 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. ओ या बॉलच्या पाठीमागे मोठ्या विकेटचं पतन. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा होता. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढत होता. असा खेळाडू आउट होऊन माघारी येतोय. धक्का लागलाय मोठा. बोट फिरवली या बॉल वरतून आणि त्याच बॉल वरती संदीप साळुंके आता आउट होऊन माघारी येत आहेत. बिग विकेट गॉन. बॉलने स्टँडचा वेध घेतलाय. संदीप साळुंके क्लीन बोल्ड झाले. बॉलला ओळखूच शकले नाही. काय कमाल केलीये प्रवीण धनावडे यांनी. मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं की हा सामना श्रीराम योद्धा पार्टे वॉरियर्ससाठी सोपा आहे. परंतु आता मॅच थोडीशी कठीण झाली आहे. कारण त्याचं कारण आहे संदीप साळुंके आउट होऊन माघारी चाललेले आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये दुंद गावचे समीर दुंदळे यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. क्षमता आहे. परंतु आता त्या प्रकारची बॅटिंग समीर दुंदळे यांना करावी लागेल.
समीर दुंदळे यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. पहिला बॉल फेस करताना सिंगल मिळेल. 7 बॉल. आता 21 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. षटक संपलेलं आहे. माफ करा, करेक्शन आपण करूया. आता 6 बॉल. 20 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 6 बॉल 20 धावांचा थरार. कुणाला बोलवलं जाईल या ओव्हरमध्ये? या जोडीकडे ती ॲबिलिटी आहे. तुकाराम जाधव एक चांगले फिनिशर. समीर दुंदळे वेळेप्रसंग चांगली बॅटिंग करू शकतात. आज ती करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 20 धावेंची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती बोलवण्यात आलेला आहे. रवी दळवी यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलंय. अनुभव त्यांच्या गाठीशी. महाते गावचे खेळाडू रवींद्र दळवी आलेले आहेत. हा बॉल वाईड आहे. +1. 18 बनवायचे आहेत आता 6 बॉल मध्ये. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज समीर दुंदळे तयार. 6 बॉल 18चा थरार. समीर दुंदळे तयार. ऑन साईडला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. काय सपाटा मारला या बॉलवरती. मॅच जिवंत ठेवणारा फटका खेळलाय. काय बॅटिंग केली या बॉलवरती. आता 5 बॉल 12 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. 5 बॉल 12चा थरार. समीर दुंदळे यांच्या बॅट मधून मोठा टोला आलाय. आशा आता पल्लवी झालेल्या आहेत बॅटिंग करताना. रवींद्र दळवी पुन्हा तयार. अनुभव त्यांच्या गाठीशी. ऑन साईडला हाई बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. समीर दुंदळे यांनी या बॉल वरती दिला धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला आता सोप्पा. आता इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. समीर दुंदळे यांनी धडाकेबाज बॅटिंग केली आहे आणि सामना खेचून आणलाय. 4 बॉल 6 धावेंची गरज आहे. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा. हारणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीला जिंकणं शक्य नाही आणि तेच करावं लागेल आज. रवींद्र दळवी तयार. शेवटचे 4 बॉल अनुभवातून टाकावे लागतील. ओ यॉर्कर टाकलाय. पंचांगडे अपील केली आहे. सिंगल जर मिळाली तर इथून पुढे 3 बॉल 5 धावेंची या मॅच मध्ये गरज आहे. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. स्वतःची वेळ ही स्वतःला बदलता आली पाहिजे. 3 बॉल मध्ये 5 धावेंचा बचाव करायचा आहे. कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना खेचून आणता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. स्ट्रायकर एंडला जाधव उमरीचे तुका जाधव. सिंगल धाव पूर्ण केले. वेगाने दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. तिसरीचा प्रयत्न केला आणि इथे धावा मिळाल्या तब्बल 4. आता एका धावेची गरज आहे. येणारे बॉल 2. 2 बॉल मध्ये 1. 2 बॉल मध्ये 1 ची गरज आहे. रवींद्र दळवी पुन्हा तयार होतील. 2 बॉल सर्वोत्तम टाकावे लागतील. लीग स्टेजला तुम्हाला धावांचा पाठलाग हा करावाच लागेल. जर सामना बरोबरी सुटला तर दोन्ही संघांना 1-1 पॉइंट दिला जाईल. त्यामुळे या मॅच मध्ये अजूनही संधी आहे. लढावं लागेल. 2 बॉल 1. रवींद्र दळवी तयार. निर्णायक बॉल आहे जो त्यांना आता टाकायचा आहे. समोर तुकाराम जाधव. 2-1 1-2 असा थरार मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकांना आता जवळ बोलवलंय. रवींद्र दळवी पुन्हा तयार.
आणि इथे सामना आपल्या स्टाईलने तुकाराम जाधव यांनी फिनिश केला आणि या मॅचच्या विजयावरती कळस रवणारा फटका खेळला.